नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयातील चॅप्टर नंबर 2 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार यातील प्रॅक्टिस सेट 9 म्हणजे सराव संच 9 बघणार आहोत. मागील लेक्चरला आपण मल्टिप्लिकेशन, पूर्णांक संख्यांचा गुणाकार हे बघितलं, तसंच त्याच्यावरील प्रॅक्टिस सेट बघितला. त्यानंतर आपण डिव्हिजन ऑफ इंटिजर म्हणजेच पूर्णांक संख्यांचा भागाकार कसा करतो हे आपण अभ्यासलं आहे. त्यावरनं आपण हा प्रॅक्टिस सेट 9 सराव संच 9 सोडवणार आहोत. तुम्ही प्रॅक्टिस सेट 9 हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलाच असेल, पण जर काय अडचण आली असेल तर तुम्ही आपण याच्यावरनं ते काय एक्झाम्पल आहेत ते करेक्ट करून घ्यावेत. सॉल्व खालील उदाहरणे सोडवा. जी काय उदाहरणे दिली असेल ती आपल्याला सोडवायची आहेत. फर्स्ट -96 डिवायडेड बाय 16. आता हे -96 भागिले 16 हे आपल्याला दिलेले आहेत, तर हे आपल्याला कशा पद्धतीने अजून लिहिता येतो बघा. -96 डिवायडेड बाय 16 ऑल्सो इज इक्वल टू -96 डिवायडेड बाय 16. त्यानंतर त्याच व्हॅल्यूला आपल्याला पुन्हा कशा पद्धतीने लिहिता येतं, इज ऑल्सो रिटर्न ॲज -1 इंटू 96 डिवायडेड बाय 16. -1ने पुन्हा त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पहिली मूळ संख्या व्यवस्थित भेटते, म्हणजे कोणती, -96/16. तिलाच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, -1 इंटू 96/16. आता जर इथे तुम्ही जर बघितलं 96 भागिले 16, तर 96ला 16ने भाग जातो का, तर जातो. तर 96ला कितीने भाग, 16ने भागितल्यानंतर किती उरते, 6, म्हणजे 16×96. जर तुम्हाला पाडा जर येत असेल, बेचा पाडा, तर ते 16चा पाडा, तर 16 × 6 जर तुम्ही बघितलं तर किती येत आहे, 96. म्हणून आपल्याला ते व्हॅल्यू ऐवजी काय लिहिता येणार आहे बघा, -1 इंटू 6 ऑल्सो इज इक्वल टू -6. कारण का, कोणत्याही निगेटिव्ह व्हॅल्यूने पॉझिटिव्ह व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तर त्याला काय होते, व्हॅल्यूज निगेटिव्ह. म्हणजेच आपलं आन्सर काय आलं, देअरफॉर -96 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू -6. सेकंड एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल 98 डिवायडेड बाय -28. यालाच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, 98 डिवायडेड बाय -28. आता आपण इथे 98चे फॅक्टर पाडू, त्याच पद्धतीने -28 याचे पण फॅक्टर पाडू. फॅक्टर म्हणजेच आपल्याला अवयव पाडायचे. म्हणजेच 98 इज ऑल्सो रिटर्न ॲज 1 इंटू 7 इंटू 14. जर तुम्ही 7 × 14 जर बघितले असेल तर आपल्याला व्हॅल्यू काय येते, 98. त्याच पद्धतीने -28 इज ऑल्सो रिटर्न -1 इंटू 2 इंटू 14. जर 2ने 14ला मल्टिप्लाय केलं तर आपली व्हॅल्यू येते 28, आणि मायनस साईनमुळे आपण तो -1 पुढे लिहिला. पुन्हा जर गुणाकार जर केला तर त्याचा आन्सर येईल -28. आता इथे मल्टिप्लिकेशन असल्या कारणाने आपल्याला बघा इथे 14 गेट कॅन्सल, डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरला 14 आहेत, त्याच्यामुळे तो गेट कॅन्सल होईल. पण आपल्याला ते कॅन्सल होण्या अगोदर आपण ते अशा पद्धतीने ते मल्टिप्लिकेशन घेऊ. -1 डिवायडेड बाय -1 इंटू 7 डिवायडेड बाय 2 इंटू 14 डिवायडेड बाय 14. 14 गेट कॅन्सल, म्हणजे 14 भागिले 14 याचं आन्सर काय येतं, 1. आणि ज्या राहिलेल्या टर्म -1 डिवायडेड बाय -1 इज ऑल्सो रिटर्न ॲज -1 इंटू 7/2 इंटू 1 ऑल्सो इज इक्वल टू. जर पुन्हा हे मल्टिप्लिकेशन जर केलं तर -1 इंटू 7/2 इज ऑल्सो रिटर्न ॲज -7/2. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, देअरफॉर 98 डिवायडेड बाय -28 इज इक्वल टू -7/2. थर्ड, -51 डिवायडेड बाय 68 इज ऑल्सो रिटर्न ॲज -1 डिवायडेड बाय 68. ऑल्सो -1 इज रिटर्न ॲज, पुन्हा -51चा आपण फॅक्टर पाडू. 17 × 3 जर तुम्ही केलं तर ते काय येतं आहे, 51. म्हणजेच -1 इंटू 3 इंटू 17.
आणि ऑल्सो 68 इज ऑल्सो रिटर्न ॲज, म्हणजे 68ला चे जर अवयव पाडले तर 17 गुणिले 4 जर केले तर आपलं काय येतं आहे 68. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येतं आहे 4 मल्टिप्लाय बाय 17. ह्या व्हॅल्यूलाच पुन्हा आपल्याला काय लिहिता येतं बघा इथे, जसं आता आपण मागे 14/14 व्हॅल्यू 1 येते, तसं 17/17 त्याची पण व्हॅल्यू काय येते 1. आणि ऑल्सो -1 इंटू 3/4 इंटू 1 इज ऑल्सो रिटर्न ॲज -3/4. अशाच देअरफॉर -51 डिवायडेड बाय 68 इज ऑल्सो इज इक्वल टू -3/4. 4 number example, 38 divided by -57. सिमिलरली जसं मागील एक्झाम्पल सॉल्व केलं त्याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. 38लाच आपल्याला काय लिहिता येतं आहे 19 डिवायडेड बाय 2. आणि ऑल्सो 57ला काय लिहिता येईल 19 मल्टिप्लाय बाय 3 इंटू -1 इज इक्वल टू -57. मग देअरफॉर -1 into 2/3, 19 divided by 19 also written as 1. Remaining term is as it is. Here -1 into 2 divided by 3 into 1 म्हणजेच आपल्याला लिहिता येत आहे -3/2. म्हणजे याचा आन्सर काय आला -3/2. नेक्स्ट एक्झाम्पल, बघा नेक्स्ट एक्झाम्पल -85 डिवायडेड बाय 20. पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला हे -85चे फॅक्टर पाडावं लागेल. -1 इंटू 5 इंटू 17. 20 इज ऑल्सो रिटर्न ॲज 1 इंटू 5 इंटू 4. जर हे जर सॉल्व केलं तर 5/5 गेट कॅन्सल होईल, त्याच्याऐवजी आपल्याला 1 लिहिता येईल. -1/1 इज ऑल्सो रिटर्न ॲज -1. म्हणजेच -1 इंटू 17/4 ऑल्सो इज इक्वल टू -17/4. त्याच पद्धतीने 6 नंबर एक्झाम्पल, -150 डिवायडेड बाय -125. जो काय आपल्याला 150 दिलेला आहे तर त्याला कशा पद्धतीने लिहिता येणार आहे 25 गुणिले 6 जर केलं तर ते काय होतं आपलं 150. म्हणजेच -1 इंटू 6 इंटू 25 डिवायडेड बाय -1 इंटू 25. 25 गेट कॅन्सल. 1 into 6 into 1 is equal to 6. 7 number, 100 divided by 16. 100 divided by 16, also here 100 is written as 10 into 10, 16 is written as 10 into 6, 10 get cancel, also written as 1 into, also 10 is written as 2 into 5, and also 6 is written as 2 into 3. Therefore 2 get cancel. 1 into 5/3 is equal to 5/3. जर तुम्ही ते जर बघितलं तर न्यूमरेटरला 10 आणि डिनॉमिनेटरला 10 दोन्ही गेट कॅन्सल राहते आपलं 10/6. त्या 10लाच आपण पुन्हा काय लिहू शकतो 2 गुणिले 5 आणि 6ला 2 गुणिले 3. त्यामध्ये 2 गेट कॅन्सल म्हणजे राहतोय काय 1 into 5/3. म्हणजेच आन्सर येते 5/3. त्यानंतर नेक्स्ट 8 नंबर एक्झाम्पल, 9 डिवायडेड बाय -54. सिमिलरली त्याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. 9 इज ऑल्सो रिटर्न ॲज 1 इंटू 9. 54 इज रिटर्न ॲज -54 इज रिटर्न ॲज -1 इंटू 6 इंटू 9 ऑल्सो इज इक्वल टू 1/-1 इंटू 1/6 इंटू 9/9. म्हणजेच -1 इंटू 1/6. 9/9 गेट कॅन्सल. रिमेनिंग टर्म इज 1. देअरफॉर -1/6. त्यानंतर 78 डिवायडेड बाय 65 इज ऑल्सो रिटर्न ॲज 1 इंटू 13 इंटू 6, 1 इंटू 13 इंटू 5 ऑल्सो इज इक्वल टू 6/5. म्हणजेच आपलं रिक्वायर्ड सोल्युशन काय झालं 6/5. 10 नंबर एक्झाम्पल, -5 डिवायडेड बाय -315 is also written as -1 multiply by 5 divided by -1 into 5 into 63, also written as -1/-1 into 5/5 into 1/63. 5 get cancelled, remaining term is as it is.
Here -1 divided by -1 is also positive. Here answer is 1/63. अशा पद्धतीने हा जो काय फर्स्ट पार्ट आहे तो आपण बघितला आहे. त्यानंतर सेकंड, राईट 3 डिवायझर ऑफ इंटिजर सच बी 24/5. म्हणजे तुम्हाला असे पूर्णांकची शोधायचे आहे की त्यांचा भागाकार केल्यावर त्यांचे उत्तर हा 24/5 येईल. म्हणजे ज्यांचे उत्तर 24/5 असेल अशा पूर्णांकांचे 3 भागाकार तयार करा. म्हणजे आपल्याला असे किती एक्झाम्पल द्यायचे? 3 एक्झाम्पल घ्यायचे आहेत की भागाकार करून त्यांचा आन्सर किती येणार आहे? 24/5. आता इथे मी 3 एक्झाम्पल घेणार आहोत. म्हणजे ते 3च असेल असं नाही, त्यापेक्षा जास्तही असेल. पण ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही ते सापडवण्याचा प्रयत्न करायचा की ज्याचं उत्तर हे 24/5 येणार आहेत. म्हणजे ज्याचं जे काय आन्सर आहेत 24/5. मग आपण बघू ते कोणते 3 भागाकार केले की त्यांचं आन्सर 24/5 येतं आहे. मग फर्स्ट बघू, -72 divided by -15 is also written as -17 upon -15. -72 is also written as -1 into 3 into 24, and also -15 is written as -1 into 3 into 5. Here 3 get cancel, remaining term here minus term is positive. Here 1 into 1 into 24/5 also is equal to 24/5. म्हणजे हे एक एक्झाम्पल झालं. त्यानंतर सेकंड, 120 divided by 25 also is equal to 120 divided by 25. 120 is also written as 1 into 5 into 24, and also 25 is written as 1 into 5 into 5 also is equal to 1 into 1 into 5 get cancel, remaining term is 24/5 also is equal to 24/5. अजून एक थर्ड एक्झाम्पल बघू, कारण आपल्याला 3 एक्झाम्पल दाखवायचे म्हणजे 3 पूर्णांकांचे 3 भागाकार तयार करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट, -480 divided by -100 also is equal to is written as -480 divided by -100 is also from the -1 into 24 into 20 also divided by -1 into 5 into 20. 20 get cancel, remaining term -1 divided by -1 is value is 1 positive. 1 into 24/5 into 1 also is equal to 24/5. मग अशा पद्धतीने हे 3 एक्झाम्पल आपल्याला दाखवता येतील. त्याच पद्धतीने तुम्ही अजून प्रयत्न करून 24/5 असं आन्सर येणारे अजून भागाकार तुम्ही तयार करू शकाल. नेक्स्ट एक्झाम्पल, राईट 3 डिव्हिजन ऑफ इंटिजर सच दॅट देअर फ्रॅक्शन फ्रॉम ऑफ इच विल बी -5/7. म्हणजे ज्यांचे उत्तर -5/7 येईल असे 3 भागाकार तुम्हाला तयार करायचे आहेत. जसं आपण मागील एक्झाम्पल बघितलं त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. याच्यामध्ये आपण जे काही 3 घेणार आहे त्या 3पेक्षा जास्तही तुमचे आन्सर असतील. फक्त ते तुम्ही योग्य रीतीने सॉल्व करायचं आहे. फर्स्ट, -45 divided by 63 is also written as -45 divided by 63. -45 is also written as म्हणजे -45 ला आपल्याला असं लिहिता येईल -1 into 9 into 5 divided by 63 also written as 1 into 9 into 7 also is equal to -1 divided by 1. जर वरती डिनॉमिनेटर -1 आहे, डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह व्हॅल्यू, त्यांचा भागाकार हा काय येणार आहे -1 इंटू 9 गेट कॅन्सल इज रिटर्न ॲज 1 इंटू 5/7 ऑल्सो इज इक्वल टू -5/7. सिमिलरली सेकंड, 65 डिवायडेड बाय -91 इज इक्वल टू, त्यालाच आपल्याला लिहिता येणार आहे 65 भागिले -91. 65लाच आपण काय लिहू शकतो 1 गुणुला 5 गुणुले 13 आणि 91लाच काय लिहू शकतो -91ला काय लिहू शकतो आपण -1 गुणुले 7 गुणुले 13. 13 गेट कॅन्सल होईल.
1 डिवायडेड बाय -1 म्हणजे याला आपल्याला -1 लिहिता येईल इंटू 1 इंटू 5/7 ऑल्सो इज इक्वल टू -5/7. त्याच पद्धतीने -145 भागिले 203 म्हणजेच आपल्याला लिहिता येतं ह्या पद्धतीने. -145 यालाच आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येणार आहे, -1 इंटू 5 इंटू 29 आणि 203ला काय लिहिता येणार आहे 1 इंटू 7 इंटू 29. 29 गेट कॅन्सल, रिमेनिंग टर्म इज -1 इंटू 5/7 इंटू 1 म्हणजेच मायनसने मल्टिप्लाय बाय 5/7 इज ऑल्सो रिटन ॲज -5/7. अशा पद्धतीने आपला हा सराव संच 9 कंप्लीट झालेला आहे. थँक्यू एव्हरीवन.